मलबार हिल मधल्या नेचर वॉकवेचं गुढीपाडव्याला उद्घाटन होणार आहे। त्यानंतर नागरिकांसाठी हा मार्ग खुला होणार आहे। वॉक करत असताना नागरिकांना विविध गाणी, रंगीत लाइटिंग आणि निसर्गाचा अनुभव घेता येणार आहे। राज्यातील 560 गोशाळांच्या खात्यामध्ये अनुदान जमा करण्यात आलं। गोवंश परिपोषण योजनेकडून 25 कोटी 44 लाखांचं अनुदान देण्यात आलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी गेल्या 3 महिन्याचं अनुदान ऑनलाईन पद्धतीने जमा केलंय। अलिबाग शहरात पोलिसांनी रूट मार्च काढलाय। आगामी सण आणि उत्सवाच्या पार्श्वभूमीवर दक्षता म्हणून पोलिसांनी रूट मार्च काढला। सण उत्सव आनंदात साजरे करण्याचं आवाहन देखील पोलिसांनी नागरिकांना केलं। अकोल्यातील अकोटमध्ये पोलीस प्रशासनाकडून बंदोबस्ताची तयारी करण्यात येते। आगामी सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा बंदोबस्त तैनात केलाय। त्याचबरोबर पोलिसांकडून रूट मार्च काढण्यात आला। त्यामुळे नागरिकांनी देखील सहकार्य करण्याचं आवाहन केलं। विरारमधील मांडवी पोलीस ठाण्यामध्ये नवीन वास्तूचं उद्घाटन करण्यात आलं। पोलिसांनी जप्त केलेला मुद्देमाल ठेवण्यासाठी प्रशस्त जागा, पोलिसांना सोयीस्कर असलेल्या सुविधा या नवीन वास्तूमध्ये तयार करण्यात आल्यात। यावेळी पोलीस अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। अकोल्यातील मलकापुरात एक दिवसीय महाराष्ट्र मंदिर न्यास अधिवेशनाचं आयोजन केलं होतं। या अधिवेशनाला जिल्हाभरातून 425 मंदिर विश्वस्त पुजारी या परिषदेला उपस्थित होते। यावेळी मंदिराच्या संदर्भात येणाऱ्या समस्यांवर चर्चा करण्यात आली आहे। सोलापुरातील 22,000 निरक्षर आजी आजोबांनी परीक्षा दिली आहे। ज्या वर्गामध्ये नातू शिकतोय त्याच वर्गात बसून आजोबा आजीनं परीक्षा दिली। जिल्ह्यातील 2,500 परीक्षा केंद्रांवर निरक्षर व्यक्तींसाठी पायाभूत साक्षरता, संख्याज्ञान, मूल्यमापन चाचणी परीक्षा घेण्यात आली आहे। पुणे मार्केट यार्डामध्ये आता दुचाकी आणि 4 चाकी वाहनांना प्रवेश बंदी असणार आहे। केवळ शेतीमाल घेऊन येणाऱ्यांना प्रवेश मार्केट यार्डामध्ये दिला जाईल। वाहतूक कोंडी टाळण्यासाठी हा निर्णय घेतला आहे। सण उत्सवाच्या काळात रायगडकरांना पिण्याच्या पाण्याचा अतिरिक्त पुरवठा करावा असे निर्देश महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी रायगड जिल्हा प्रशासनाला दिलेत। त्यामुळे पाण्याची कमतरता असलेल्या भागात अधिकचं पाणी उपलब्ध होणार आहे। पुणे महानगरपालिकेच्या रुग्णालयामध्ये औषधांचा तुटवडा निर्माण झालाय। मनपाच्या 60हून अधिक रुग्णालयात 10,000 बाह्य रुग्णांना औषधांचा उपयोग होत असतो। मात्र गेल्या 15 दिवसांपासून महापालिकेच्या रुग्णालयामध्ये औषधांचा तुटवडा निर्माण झालाय। त्यामुळे रुग्णांना औषधांसाठी चक्रा माराव्या लागत आहेत। नाशिकच्या येवल्यात पोलिसांनी 21 लाखांचा गुटखा जप्त केला। येवला नांदगाव रोडवर एका आयशरमधून गुटखा जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। त्यानुसार सापळा रचून कारवाई करण्यात आली। पुणे जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांवर मोठी कारवाई करण्यात आली। लाचखोर प्रकरणी 3 अधिकाऱ्यांचं निलंबन केलं। सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता बाबूराव पवार, उपअभियंता दत्तात्रय पठारे यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे। मुंबई नाशिक महामार्गावरील शहापूरजवळ भिवंडीवरून संभाजीनगरच्या दिशेने जाणाऱ्या आयशर टेम्पोचा अपघात झाला। वाहन चालकाचं गाडीवरचं नियंत्रण सुटल्यानं दुभाजक तोडून ट्रक दुसऱ्या लेनवर पलटी झाला। या अपघातात चालकासह वाहक जखमी झालाय। सुदैवानं जीवितहानी झाली नसून गाडीचं नुकसान झालं। जळगावमधील वाकी रोडवर भरधाव वेगात असलेल्या ट्रॅक्टरनं अनेक वाहनांना धडक दिली। सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नसून यामध्ये 8 ते 10 दुचाकींसह इतर वाहनांचं मोठं नुकसान झालं। या घटनेचा व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित झालाय। पणजीकडे जाणाऱ्या एसटी बसचा इन्सुरी घाटात भीषण अपघात झालाय। 35 प्रवासी किरकोळ जखमी झाले असून त्यात काही लहान मुलांचा देखील समावेश आहे। दरम्यान जखमींना सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं। भिवंडी शहरातील नायगाव परिसरात अंगावर छताचं प्लास्टर कोसळून चिमुकल्याचा मृत्यू झाला। अन्सारी अपार्टमेंटच्या तळमजल्यावरील घरात ही दुर्घटना घडली। त्यामध्ये बाळाची आई देखील गंभीर जखमी आहे। पहाटे झोपेत असताना दोघांच्या अंगावर छत कोसळलं। त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आलं। मात्र उपचारादरम्यान मुलाचा मृत्यू झाला। मोरवाडमधल्या झुंजारराव वाड्याला आग लागली। यामध्ये झुंजारराव वाडा जळून खाक झाला। 250 वर्ष जुना हा वाडा होता। सुदैवानं या आगीत कुठलीही जीवितहानी झाली नाही।
धाराशिवच्या वाशी तालुक्यातल्या 22 गावात ग्रामपंचायतीच्या विकास कामांमध्ये करोडो रुपयांचा भ्रष्टाचार झालाय। त्यामुळे संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी उपोषणाचं हत्यार उपसलंय। प्रशासन त्यांच्या तक्रारीची दखल घेत नसल्याचा आरोप गावकऱ्यांनी केलाय। बीडमधील केज पोलीस ठाण्याच्या बाहेर एका ऊसतोड कामगारानं आत्मदहनाचा प्रयत्न केला। यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप केल्यामुळे अनर्थ टळलाय। या ऊसतोड कामगाराची 1.5 लाखांनी फसवणूक झाली होती, मात्र या प्रकरणी कारवाई न झाल्यानं कामगारानं आत्मदहनाचा प्रयत्न केला। बीडमधल्या माजल गावात दुचाकीची चोरी करणाऱ्या 2 सख्ख्या भावांना अटक करण्यात आली। या दोन्ही आरोपींकडनं 5 दुचाकी जप्त केल्यात। या दोघांनी अवघ्या काही मिनिटातच दुचाकी लंपास केली होती। या प्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून दोघांवर गुन्हा दाखल केला। संभाजीनगरमध्ये एका तरुणावर चांगलाच प्रसंग ओढावलाय। नातेवाईकांना भेटण्यासाठी आलेल्या तरुणाच्या पाठीमागे मोकाट कुत्रे लागले। दरम्यान कुत्र्यांपासून बचाव करताना हा तरुण विहिरीत जाऊन पडल्याचा धक्कादायक प्रकार घडला। दोरीच्या सहाय्याने या तरुणानं 2 दिवस आणि 2 रात्र विहिरीत काढले। दरम्यान तिसऱ्या दिवशी काही जण विहिरीच्या परिसरात आले असता त्यांना तरुणाचा आवाज आल्यामुळे पोलिसांच्या मदतीनं गावकऱ्यांनी तरुणाला सुखरूप बाहेर काढलेला आहे। संदीप घटकवडे असं या विहिरीत पडलेल्या तरुणाचं नाव आहे। हिंगोलीमध्ये आंबेडकरी अनुयायांच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा काढलाय। बिहारमधील महाबोधी महाविहाराचं व्यवस्थापन बौद्ध अनुयायांच्या ताब्यात द्यावं या मागणीसाठी मोर्चा काढण्यात आला। या मोर्चात मोठ्या संख्येनं आंबेडकर अनुयायी सहभागी झाले। जळगावच्या पारोळा तालुक्यातल्या म्हसवे ग्रामस्थांनी पंचायत समितीवर जनआक्रोश मोर्चा काढला। गावातील घरकुल यादीमध्ये फेरफार झाल्याचा आरोप करत मोर्चा काढलाय। यावेळी गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन देत या प्रकरणाची चौकशी करून कारवाईची मागणी करण्यात आली। इंदापुरात महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं तहसील कार्यालयाच्या समोर आंदोलन करण्यात आलं। बुद्धगयामधील महाबोधी विहार बौद्ध अनुयायांच्या ताब्यात देण्यात यावं या मागणीसाठी आंदोलन केलं। यामध्ये मोठ्या संख्येने नागरिक सहभागी होते। नाशिक आयुक्त कार्यालयामध्ये हंडा मोर्चा घेऊन आलेल्या आंदोलकांमध्ये आणि मनपाच्या सुरक्षा रक्षकात राडा झाला। आयुक्तांना भेटण्यासाठी आलेल्या आंदोलकांना सुरक्षा रक्षक आत सोडत नसल्यानं गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं। त्यावेळी सुरक्षा रक्षक आणि आंदोलकांमध्ये धक्काबुक्की झाली। भाजपचे पदाधिकारी असलेले पप्पू माने यांच्या नेतृत्वात हंडा मोर्चा काढण्यात आला होता। हिंगोलीच्या कळमनुरीमध्ये पोलिसांविरोधात वकील संघानं एकदिवसीय काम बंद केलंय। पोलीस निरीक्षकांना वकिलाला अश्लील भाषेत शिवीगाळ आणि धक्काबुक्की करून त्याच्यावर खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोप वकिलांनी केलाय। दरम्यान मुजोर पोलिसांना निलंबित करा अशी मागणी वकील करतायत। सोलापूर महानगरपालिकेच्या आर्थिक बजेटमध्ये कोणतीही करवाढ न करता बजेट सादर करण्यात आलं। त्यामुळे सोलापूरकरांना मोठा दिलासा मिळालाय। महानगरपालिकेच्या आयुक्तांनी या वर्षाचं बजेट सादर केलं होतं। संभाजीनगर महापालिकेनं 3000 कोटींचा अर्थसंकल्प सादर केला। या अर्थसंकल्पात कुठलीही प्रस्तावित करवाढ केली नाही। मात्र पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी 822 कोटींच्या कर्जाची तरतूद केल्यानं कर्जवाढ होणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी भगवान जगन्नाथाचं दर्शन घेतलं। मुख्यमंत्री सहकुटुंब जगन्नाथाच्या चरणी लीन झाले। भगवान जगन्नाथाच्या दर्शनानं कायमच ऊर्जा मिळते असं त्यांनी म्हटलेलं आहे। बारामतीमधील माळेगावात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते पुतळ्याचं अनावरण झालं। यावेळी नागरिक कार्यकर्ते उपस्थित होते। संभाजीनगर विमानतळावर आज गौतम बुद्धांच्या मूर्तीचं लोकार्पण करण्यात आलं। स्थानिक औद्योगिक संघटनांनी बुद्धांच्या मूर्तीसाठी मागणी केली होती। यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत, पालकमंत्री संजय शिरसाट, मंत्री अतुल सावे उपस्थित होते। Thank you.